काय झालं? कोण आले? बघा, सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता सेलचं स्ट्रक्चर पाहायचंय. सेल तुम्हाला सर्वांना माहितीये, जो कोणता लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो कशाचा बनलेला आहे? सेल्सचा, छोट्या छोट्या सेलचा. सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट. म्हणजे जे काही स्ट्रक्चर आहे ते कशामुळे आहे? सेलमुळे आहे. फंक्शनिंग पण कोण करतंय? सेल्सच करतात. बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे आपल्या बॉडीचं कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. त्याच्याबद्दल त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते पाहायचंय. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रो मीन्स व्हॉट? स्मॉल, एकदम छोटे छोटे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्याबद्दल ह्या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आता काही क्वेश्चन्स त्यांनी दिलेत. व्हॉट इज द नेम ऑफ मायन्यूट कॉम्पोनंट ऑफ विच द बॉडी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड? मायन्यूट म्हणजे सगळ्यात छोटा कॉम्पोनंट, छोटा जो पार्ट आहे तो काय आहे? तर सेलच आहे. इज द नंबर ऑफ दीज स्मॉलेस्ट युनिट द सेम इन ऑल द बॉडीज? प्रत्येक बॉडी मध्ये सेल्सचा जो नंबर आहे तो सेम आहे का? नाही ना. छोटा किडा जर आपण घेतला, मे बी युनिसेल्युलर असेल, एका सेलचा बनला असेल, आहेत की नाही? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. मग तो एक सेलचा बनलेला असेल किंवा मेनी सेल्सचा बनला असेल. आणि मल्टी सेल्युलर जर ऑर्गॅनिझम्स घेतले तरी पण सर्व ऑर्गॅनिझम्स मध्ये सेम नंबर ऑफ सेल पॉसिबल आहेत का? माणसामध्ये जेवढे आहेत तेवढेच एलिफंट मध्ये असतील का? नाही ना. तेवढेच हिपोपोटॅमस मध्ये असतील का? तेवढेच क्रोकोडाईल मध्ये असतील का? तेवढेच एका बर्ड मध्ये असतील का? चिमणी मध्ये असतील का? नाही ना. प्रत्येकामध्ये नंबर ऑफ सेल्स कसे असतील? वेगवेगळेच असतील. ओके. आता सेल बद्दल काय दिलंय? वी हॅव लर्न्ड दॅट सेल्युलर ऑर्गनायझेशन is the primary characteristic of all living organisms and that the cell is the fundamental structural and functional unit of living organism. काय सांगितलंय की हा जो सेल आहे, मगाशी म्हणून मी तेच म्हटलं की हा सेल जो आहे इट इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू दे, हे त्याचं बेसिक युनिट आहे. ऍब्सेंट माइंडेड फक्त बॉडी घेऊन बसला का इथे? फक्त सेल्स घेऊन बसला का? माइंड पण घेऊन बस. कम्प्लीट अ फ्लो चार्ट. काय दिले बघा? समथिंग वर्ड्स, सेंटेन्सेस, समथिंग चॅप्टर्स, बुक. छोटे छोटे लेटर्स नी काय बनेल? वर्ड्स बनतील. वेगवेगळे वर्ड्स एकत्र घेतले तर सेंटेन्सेस बनतील. वेगवेगळे सेंटेन्सेस एकत्र घेतले तर पॅराग्राफ बनेल, हे की नाही? एखादी स्टोरी बनेल. वेगवेगळे असे पॅराग्राफ्स बनले की एक नवीन चॅप्टर बनेल. आणि असे खूप सारे चॅप्टर्स घेतले तर काय बनेल? एक बुक बनेल. तसंच आपली बॉडी आहे. सर्वात छोटा युनिट कोण आहे आपल्या बॉडीचा? तर तो कोण आहे? सेल आहे. बरोबर. असे खूप सारे सेल्स एकत्र केले तर काय बनतं? काय बनतं? हा, सेल्स एकत्र केल्यावर काय बनतं? डायरेक्ट बॉडी नाही बनत, टिश्यू. असे वेगवेगळे टिश्यू एकत्र आले की काय बनतं? ऑर्गन. राईट. वेगवेगळे टिश्यू एकत्र आले की ऑर्गन्स. सेल्स एकत्र आले की टिश्यू. ग्रुप ऑफ सेल्स इज कॉल्ड टिश्यू. वेगवेगळे टिश्यू एकत्र आले की ऑर्गन बनतात. जसं आपलं हार्ट बनलंय, स्टमक बनलंय, लिव्हर बनलंय, हो की नाही? वेगवेगळे ऑर्गन्स बनलेत. वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र आले तर काय बनणार? ऑर्गन सिस्टीम. काय बनते? ऑर्गन सिस्टीम. जसं आपल्याकडे वेगवेगळ्या सिस्टीम आहे ना, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, होय की नाही? नर्वस सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम, होय की नाही? वेगवेगळ्या सिस्टीम बनतात. असे वेगवेगळे वेगवेगळे ऑर्गन्स आले की, जसं आपण एक्झाम्पल घेऊ डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये वेगवेगळे ऑर्गन्स येत आहेत. माउथ, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, होय की नाही? वेगवेगळे ऑर्गन्स आले आणि काय बनवली त्यांनी? एक सिस्टीम बनवली. आणि अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स एकत्र आल्या ऑर्गनच्या की काय बनली? मग एक बॉडी बनली. बरोबर की नाही? हा फ्लो असा आहे. ठीक आहे.
structural organization of a book in the above flowchart. Similarly, there are organizational levels in living organisms too. These are cells, tissues, organs, organ systems, and organism. Cells form the basis of the structure and function of all living organisms. It is only with the help of cells that living organisms carry out all different life processes. मग तेच बेसिक युनिट कोण आहे तर सेल आहे. जे काही काम आहे ते कोण करताय बेसिकली सेल्स परफॉर्म करतात. हे जे काही काम आहे ते तुझ्याच मम्मीचं आहे वाटतं बघ. ठीक आहे. ज्या काही वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस चालू आहेत ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस चालू आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ते सेल्स बेसिकली फंक्शन परफॉर्म करतात. ओके. नाउ यूज युअर ब्रेन. वेअर डू द लाईफ प्रोसेसेस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम टेक प्लेस. आता आपण म्हटलो ही सगळी दाखवली त्यांनी फ्लो. हा सगळा सेल दाखवलाय, टिश्यू बनलाय, ऑर्गन बनला, ऑर्गन सिस्टीम बनली आणि एक बॉडी बनली, ऑर्गॅनिझम बनला. तर जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे म्हणजे ज्यांची बॉडी फक्त एका सेलची बनलेली आहे, मग ते वेगवेगळे फंक्शन कसे करत असतील. डायजेशन पण तोच सेल करतो, सर्क्युलेशन पण तोच सेल करतो. काय करतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय करतं. येस तसंच असतं. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये सर्व फंक्शन तो एकच सेल करतो. ठीक आहे. बघा काय सांगितलंय. In 1665, a scientist, Robert Hooke, observed a thin section of cork under a microscope. In this section, he saw hexagonal compartments like those of a beehive. Beehive म्हणजे काय मधमाशांचं जे पोळं आहे ना त्याच्यामध्ये माहिती आहे hexagonal कसं स्ट्रक्चर असतं तसं. He named those compartments cells. This term is derived from the Latin word cella, which means small room. स्मॉल रूम. आता हे रॉबर्ट हुक जे सायंटिस्ट आहे त्यांनी काय केलं, सर्वात पहिलं एक कॉर्क म्हणजे काय झाडाचा जो ट्रंक आहे ना, ट्रंक जो बेस पोर्शन आहे त्याला बघा कव्हर असतं, वाळलेला कव्हर. कधी कधी हाताने पण असं निघते त्याची खवली स्किन झाडाची खालची. असा जो ट्रंक आहे याची कव्हरिंग निघते की नाही कधी कधी. ही जी कॉर्क आहे तर ही काढली आणि ह्याचे जे सेल्स आहेत ते त्यांनी ऑब्झर्व केले मायक्रोस्कोप खाली. ठीक आहे. तर ते त्यांना कसे दिसले, जे बीहाइव आहे ह्या टाइप मध्ये त्यांना ते सेलचे स्ट्रक्चर्स दिसले. ओके. आणि त्यांनी ह्याला नाव काय दिलं, सेल्स. इट केम फ्रॉम द वर्ड सेला, ज्याचं मिनिंग आहे स्मॉल रूम्स. म्हणजे छोट्या छोट्या रूम सारखं कंपार्टमेंट सारखं दिसलं ना त्यांना, त्यामुळे त्यांनी ह्याला नाव काय दिलं, सेल्स नाव दिलं. ठीक आहे. In 1838, the two scientists M.J. Sheldon and Theodore Schwann formulated a theory about cellular structure which stated all the living organisms are made up of cells and the cell is the fundamental component of living organisms. In 1885, Rudolf Virchow stated that all cells are formed from pre-existing cells. आता त्यांनी हा कॉर्क जो आहे त्याचे सेल्स पाहिले, त्याला नाव दिले सेल्स म्हणून आहेत. आणि त्याच्यानंतर स्टडी झाला काही वर्षानंतर, दोन सायंटिस्ट आहेत शेल्डन आणि शॉन नावाचे. त्यांनी हे स्ट्रक्चर स्टडी केले आणि त्यांनी सांगितलं प्रत्येक जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हा कशाचा बनलेला आहे, हा ह्या सेल्सचा बनलेला. म्हणजे कोणताही ऑर्गॅनिझम घ्या तुम्ही चेक करा, त्याच्या बॉडीमध्ये असं सिमिलर काहीतरी स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल. म्हणजे प्रत्येक हा सेलचा बनलेला आहे ऑर्गॅनिझम जो आहे. त्याच्यानंतर हे जे सायंटिस्ट आहे विर्शॉ, त्यांनी काय स्टेट केलं, ऑल सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. कोणताही सेल घ्या तो काय अचानक उगवलेला नाहीये, तो कशापासून बनला, प्री एक्झिस्टिंग सेल. आधी कोणता तरी सेल होता त्याच्यापासून दुसरा सेल तयार झालाय, ह्या सेल पासून नवीन सेल तयार झाला, ह्या सेल पासून नवीन सेल तयार झाला, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रत्येक सेल हा कोणत्या तरी आधी एक्झिस्टिंग कोणता तरी सेल होता त्याच्यापासूनच तो तयार झाला, असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. हा पॅराग्राफ पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचा. Measurement and observation of cells. In 1673, Anton van
Leeuwenhoek assembled various lenses to construct a microscope. He was the first to observe live bacterial and protozoan cells under the microscope. आता बघा रॉबर्ट हुकने जे सेल्स स्टडी केले ते कोणते होते? बार्क कॉर्कचे, ठीक आहे. कॉर्क डेड सेल्स आहेत, ते लिव्हिंग सेल नाही आहेत ना, मेलेलं असतं ना ते, जे कव्हरिंग आहे डेड सेल्स असतात ते, त्याला स्टडी केलं होतं. पण सगळ्यात पहिला लाईव्ह बॅक्टेरियल सेल कोणी स्टडी केला? ते लिव्हनहुकनी. ओके. आपलं पॉन्ड मधलं जे पाणी वगैरे आहे ना, पाणी साचलेलं तळ्यातलं वगैरे कुठलं, तर त्या पाण्यामध्ये त्यांनी हे बॅक्टेरियल आणि प्रोटोझोन सेल्स ऑब्झर्व केलेले आहेत, फर्स्ट लाईव्ह सेल्स. ओके. Cells are extremely minute in size. We cannot see cells with the naked eye. Micrometer and nanometer are the units used for measuring their sizes. The compound microscope is used for observing cells. An object on a glass slide magnified many times by the lenses of these microscopes. Cells कसे आहेत? Extremely minute आहे. Minute means very small in size. We cannot see them directly with a naked eye. म्हणजे आपण डायरेक्टली ह्या डोळ्यांनी आपल्याला सेल्स दिसणार नाहीत. हवेमध्ये आता कितीतरी ऑर्गॅनिझम्स असतील उडणारे, होय की नाही, दिसतात का आपल्याला डायरेक्टली? ते नाही. हे जे सेल्स आहेत, हे सेल्स इतके छोटे असतात, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स इतके लहान असतात की आपल्याला डायरेक्टली ते दिसणार नाहीत. हे ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपची गरज आहे. ओके. कंपाऊंड मायक्रोस्कोप काय करतं? जो छोटा सेल आहे, मायक्रोस्कोप सर्वांनी पाहिलाय, माहिती ना कसं ऑब्झर्व करतात, त्याच्या खाली स्लाइड ठेवतात इथे, तर जो काही ऑर्गॅनिझम आहे त्याला कितीतरी टाइम्स, कितीतरी पटीने तो एनलार्ज करून दाखवतो आपल्याला व्ह्यू. एकदम छोटा असेल तर आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये तो बऱ्यापैकी मोठा दिसतो, आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये. ओके. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू डॅश मिलीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 10 मिलीमीटर. 1 मिलीमीटर म्हणजे किती? 100 मायक्रोमीटर स्केल आहे. ओके. 1 सेंटीमीटर म्हणजे किती? 10 मिलीमीटर. त्यातला एक पार्ट घेतला तो 1 मिलीमीटर आहे एवढा असा, तर तो 1 मिलीमीटर म्हणजे किती? 1000 मायक्रोमीटर. म्हणजे त्या एवढ्याशा 1 मिलीमीटरचे 1000 छोटे छोटे पार्ट केले तर तो असतो 1 मायक्रोमीटर. ओके. आणि असा हा 1 मायक्रोमीटर, त्याचे जर पुन्हा आपण छोटे छोटे 1000 पार्ट्स केले तर तो काय झाला? 1 नॅनोमीटर. म्हणजे किती लहान असतील मायक्रोस्कोप, सॉरी हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. विचार करा, इमॅजिन करा. ठीक आहे. हे कन्व्हर्जन्स त्यांनी सांगितले, तुम्हाला इमॅजिन व्हावं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स किती लहान आहेत ते. Take a piece segment of onion, activity दिली आहे त्यांनी, and carefully separate the thin skin from its concave surface. With the help of forceps, place the membrane on a glass slide and put a drop of water on it. Take care that the membrane does not get folded while placing on the slide. Put a drop of dilute solution of iodine or eosine over it and observe under 10x objective of the compound microscope. Don't forget to put a cover slip over the onion skin on the slide before placing it under the microscope. काय केलेलं आहे ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये? ऑनियन घ्यायचा, कांदा माहितीये वेगवेगळ्या लेयर्सचा बनलेला असतो, बरोबर? त्यातली एक लेयर घ्यायची आणि त्या लेयरची सगळ्यात आतली स्किन काढायची. ठीक आहे. सपोज असा वेगवेगळ्या लेयरचा बनलाय ना कांदा, तर ही एक लेयर काढली, ही वाली. ओके. आणि ह्याच्या आतमध्ये फोरसेप म्हणजे चिमटा, कधी आपला काटा काढायचा, ते घरात असेल ना छोटस, ते काय म्हणतात? नाचकण. ओके. त्या टाइप तसं जॉमेट्रिकल बॉक्स मध्ये फोरसेप असतो छोटासा, त्याने तुम्ही उचलू शकता. तर ह्याची जी आतली ना एकदम ट्रान्सपरंट, एकदम थिन लेयर असते ह्या लेयरला पण. ठीक आहे. कोणाचा फोन आहे? मी थोडा फोन करते, चालू आहे लेक्चर, मी करते तुम्हाला फोन. हा. तर ही लेयर काढायची आहे ती एका, आणि काय करायचं, ही थिन लेयर जर काढली एकदम पातळ असते,
अशी दिसेल तुम्हाला ती. त्याचा छोटासा पीस कट करायचा, असा स्लाइड वर ठेवायचा, त्याला फोल्ड नाही झाला पाहिजे, चुरगळायला नाही गेला पाहिजे, प्लेन ठेवायचा. त्याच्यावर एक पाण्याचा थेंब टाकायचा आणि कव्हर स्लिप ठेवायची त्याच्यावर, म्हणजे तो हलला नाही पाहिजे. सॉरी, कव्हर स्लिप ठेवण्याआधी त्याच्यावर एक हे टाकायचं आपल्याला, जसं आपण कपड्यांना कसं नीळ वगैरे देतो की नाही, स्टेन करतो, म्हणजे त्यातले आतले पार्ट्स दिसले पाहिजेत ना त्याच्यासाठी. तर इओसिन किंवा त्यांनी कोणता दिलाय, आयोडीन. आयोडीन सोल्युशन किंवा इओसिन हे जे आहेत हे त्याला स्टेन करतील, म्हणजे त्याला कलर आणतील थोडाफार. तर ते टाकायचं आणि मग त्याच्यावर कव्हर स्लिप ठेवायची आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली त्याला ऑब्झर्व करायचंय. ठीक आहे, तुम्हाला ते आहेत प्रॅक्टिकल्स, नंतर 11th ला आहे हे प्रॅक्टिकल. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते दिसणार मायक्रोस्कोप अंडर ऑब्झर्व केल्यावर. तर सेलचे आतले छोटे छोटे पार्ट्स आपल्याला दिसत नाहीत त्याच्यामध्ये, पण काय दिसतं, सेलची जी बॉर्डर आहे ती दिसते आणि त्याच्या आतमध्ये असा एक डार्क स्पॉट दिसतो. तो स्पॉट म्हणजे काय आहे, न्यूक्लियस आहे. ही सेलची वॉल आहे आणि आतला हा जो डॉट आहे तो काय आहे, न्यूक्लियस आहे सेलचा. प्रत्येक सेलची वॉल असते आणि आतमध्ये न्यूक्लियस असतो, म्हणजे असतो. कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं घ्या. ह्या पद्धतीने तुम्हाला हे ऑनियनचं स्ट्रक्चर दिसेल. कळलं इथपर्यंत? हा बाळा, काय बेटा? ठीक आहे, एकदम एकाच टाइम मध्ये होईलच असं काही नाही ना. पोएम थोडस कधी कधी डिफिकल्ट जाते लर्निंगला, काय अडचण नाही. तुम्ही जायचं तुम्हाला तर घरी लर्न करा. ठीक आहे. In the same way, observe the cells of various parts of plants like leaves, bark, root tips, etc. Do you remember that? शांतपणे जायचंय. Do you remember that the last year you had observed the amoeba and paramecium that are found in water? त्यांनी काय सांगितलं, असे तुम्ही वेगवेगळे तुम्ही ना पार्ट्स त्याच्या खाली ऑब्झर्व करू शकता. पाणी घ्या, पाण्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम दिसतात का हे सुद्धा तुम्ही पाहू शकता, काही हलणारे आहेत का. किंवा एक पान घ्या, पाण्याचं सुद्धा जर तुम्ही पाण्याला असं तोडलं ना निम्म, तर एक वरची लेअर, पातळ लेअर अशीच एकदम ट्रान्सपरंट निघून येऊ शकते, ती ऑब्झर्व करा. वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी ऑब्झर्व करायला सांगितलेत. एखादं रूट घ्या, मूळ घ्या, कशाचं तरी कट करा, एकदम पातळ त्याची स्लाइस बनवा, जसं आपण काकडी टोमॅटो कट करतो एकदम पातळ स्लाइस करायची, ती ऑब्झर्व करा. असं वेगवेगळे तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ठीक आहे. आर द सेल्स दॅट यू ऑब्झर्व ऑल अलाइक? व्हॉट इज देअर स्ट्रक्चर? व्हॉट आर देअर शेप्स? तुम्ही आता वेगवेगळ्या गोष्टी ऑब्झर्व करणार ना, बार्कचं सेल्स ऑब्झर्व करणार, लीव्हचे करणार, अजून इतर कशाचे तुम्हाला वाटतील त्याचे ऑब्झर्व करणार. सगळे सेल्स एकसारखे दिसत असतील का? जर बेसिकली पाहिलं, जसं आपण माणूस घेतलं एक्झाम्पल, माणसं आपण काय म्हणतो, सर्व सारखीच आहेत की नाही. प्रत्येकाला काय आहे, 2 डोळे, 2 कान, 1 नाक, हात पाय, सगळं होय की नाही. तसंच आहे सेल्स पण, बेसिकली त्यांचं स्ट्रक्चर सेम आहे पण तरी दिसायला वेगळे. जसं आपण सगळे कोणी सारखे एकमेकांसारखे दिसायला नाही ना, पण माणूसच आहोत की नाही. तसं सेल्सचं पण आहे, त्यांचं बेसिक स्ट्रक्चर सारखं आहे की सेल वॉल असेल, त्याच्याकडे न्यूक्लियस असेल, रायबोझोम्स असतील, मायटोकॉन्ड्रिया असेल, अजून त्याचे पार्ट जे तुम्हाला आहे नंतर डिटेल मध्ये, त्याचे प्रत्येकाकडे तेच पार्ट असणार आहेत. ओके, पण एक्झॅक्ट सेम सेल्स नसणार. Collect interesting information about cells from the reference book in the school library. For example, the largest cell, smallest cell, etc. Okay. Information तुम्हाला जी काही मिळू शकते सेल्स रिलेटेड तुम्ही शोधू शकता. सेल साइज, आता आपण सेलच्या स्ट्रक्चर बद्दल म्हणलो की बेसिकली सेलचं स्ट्रक्चर सिमिलर असू शकतं. साइज बद्दल काय, देयर इज ग्रेट व्हेरिएशन इन द शेप्स ऑफ सेल. सेलचे शेप खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. Their shapes are mainly related to their function. Observe the cells of different shapes shown below. Cells जे आहेत त्यांचा जो शेप आहे हा वेगवेगळ्या कशावर डिपेंड करतोय, त्याच्या फंक्शन्स वर. ठीक आहे. तर त्याला जे काम करायचं आहे त्याच्यानुसार त्याचा शेप आहे, बरोबर की नाही. जसे श्वास घ्यायचा म्हणून आपल्याला नाकाला असे 2 होल दिले असतील की नाही, लिहायचंय तर काय केलेलं आहे, किंवा एखादी वस्तू पकडायची आहे म्हणून बोट दिलेत, फिंगर लाईक प्रोजेक्शन्स वी हॅव. ज्याचं जसं काम आहे, स्टमकचा शेप वेगळा आहे, हार्टचा शेप वेगळा आहे,
आपले पण प्रत्येक पार्टचे शेप वेगळे वेगळे आहेत की नाही, ज्याला जसं काम दिलेलं आहे, जसं फंक्शन आहे, तसे त्याचे शेप्स बनलेले आहेत. तर इथे वेगवेगळ्या सेल्स दाखवलेल्या आहेत. वेरियस सेल्स बघा इथे लिहिलेलं आहे अमिबा. अमिबा सर्वांना माहिती आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, एकाच सेलचा बनला आहे आणि वेगवेगळे शेप्स तो घेत राहतो, त्याचा शेप बदलत राहतो. रेड ब्लड सेल्स, आपल्या बॉडीतले जे ब्लड आहे त्या ब्लड मध्ये रेड ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत, प्लेटलेट्स आहेत, बरेच प्रकार आहेत. तर रेड ब्लड सेल्स कसे आहेत, असे सर्क्युलर डिस्क सारखे आहेत. हे सरफेस सेल्स, कोणत्याही सरफेसचे सेल्स कसे असतात, समथिंग असे क्युबॉइडल, क्यूब शेपचे. नंतर इथे मसल्स सेल दाखवलेत. आपले मसल्स कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत राहतात, होय की नाही. त्याचं काम वेगळं आहे, फंक्शन वेगळं आहे, त्या पद्धतीने त्याचा शेप बनलेला असणार आहे नक्कीच. हे आहे. नंतर इथे एग सेल दाखवलंय. ओके, इथे बोन सेल दाखवलंय. न्यूरॉन सेल कोणता, आपली नर्वस सिस्टीम आहे की नाही, जी आपल्या बॉडीला कंट्रोल करते. आपल्या बॉडीतला सर्वात मोठा सेल कोणता असेल तर तो कोणता असतो, हा नर्व सेल असतो, त्याला न्यूरॉन म्हणतात. ओके, न्यूरॉन पण म्हणतात. स्पर्म दाखवलाय. स्पर्म कोणता आहे, मेल, जे मेल आहेत त्यांच्यामधील रिप्रोडक्टिव्ह सेल आहे. ओके, तो स्पर्म आहे. इथे फॅट सेल दाखवलेला आहे. इथे स्पायरोगायरा दाखवलेला आहे. असे सेल्स वेगवेगळ्या शेपचे आहेत डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन्स. ओके, cells are of many different shapes. Example, circular, rod shaped, columnar, spiral, oval, rectangular, etc. Each cell contains various components for carrying out life processes of the living organism. These components are called organelles. आता आपण म्हटलं बेसिक स्ट्रक्चर युनिट, सगळ्यात छोट्यातला छोटा युनिट आपण काय म्हटलं, सेल. पण सेलच्या आतमध्ये पण काहीतरी पार्ट्स असतील की नाही. तर हे जे छोटे छोटे पार्ट्स आहेत जे ऍक्च्युअल लाईफ प्रोसेसेस कॅरी आउट करतात, these components are called as organelles. सेलच्या आतमधले जे पार्ट्स आहेत त्याला काय म्हटलेलं आहे, ऑर्गनल्स. म्हणजे सेलचे ऑर्गन्स आता म्हणून आपण इमॅजिन करू शकतो. These organelles are studied in detail with the help of electron microscope, which can magnify images up to 2 into 10 raised to 9, 2 billion times their actual size. 2 billion times. एखादा जर आपण त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व केलं तर त्याला तो किती मॅग्निफाय करून दाखवणार आहे, 2 बिलियन टाइम्स मॅग्निफाय करून आपल्याला दाखवणार आहे. तर हे जे ऑर्गनल्स आहेत हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनेच आपण स्टडी करू शकतो. ते इतके लहान आहेत, सेलच दिसत नाही, त्यातले आतले पार्ट्स कधी दिसतील छोटे छोटे. ठीक आहे. देयर आर 2 मेन टाइप्स ऑफ सेल्स. मेन 2 प्रकारचे सेल्स आहेत, एनिमल सेल आणि प्लांट सेल. ओके, these cells consist of various types of membrane bound organelles. आणि हे जे दोन्ही प्रकारचे सेल आहेत, एनिमल सेल पण प्लांट सेल पण, हे कसे आहेत, they contain membrane bound cell organelles. membrane bound cell organelles म्हणजे काय, 2 प्रकारचे सेल्स आहेत बरोबर. कोणते, एक आहे एनिमल सेल आणि दुसरा कोणता आहे, प्लांट सेल. दोन्ही आपण एक बेसिकली समजू, आपण हा समजा एक सेल आहे, कोणत्याही प्रकारचा सेल ह्या प्रत्येक सेलकडे आपण काय म्हणलं, वेगवेगळे छोटे छोटे आपण समजू सध्या पुरते, हे असे त्याच्याकडे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. पण हे ऑर्गन्स कसे आहेत, मेम्ब्रेन बाउंड. म्हणजे ह्याला काय आहे, मेम्ब्रेन आहे. येस, दे हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल्स. ठीक आहे, एनिमल सेल असू दे नाही तर प्लांट सेल असू दे. Plant cells have a definite shape due to the presence of cell wall around them. Besides, unlike animal cells, plant cells contain single large vacuole. All these cells are known as eukaryotic cells. आता त्यांनी काय सांगितलंय, हे जे प्लांट सेल आहेत, ठीक आहे, प्लांटचा सेल आपण पकडू. हा जो प्लांट सेल आहे याला फिक्स शेप असतो का, कारण ह्याला काय आहे, ह्याच्या बाजूला सेलच्या बाजूला काय आहे, सेल वॉल आहे जी फिक्स आहे, फर्म आहे, त्याला त्याचा शेप मेंटेन करण्यामध्ये मदत करते. एनिमल सेलला सेल वॉल नसते. ठीक आहे, हा बेसिक डिफरन्स आहे प्लांट सेल मध्ये आणि एनिमल सेल मध्ये. प्लांट सेलला काय असते,
सेल वॉल काय असते, ज्याच्यामुळं त्याचा शेप फिक्स राहतो. ऍनिमल सेलला सेल वॉल नसते. हा बेसिक डिफरन्स आहे. आणि अनलाइक ऍनिमल सेल्स, प्लांट सेल कंटेन सिंगल लार्ज व्हॅक्युल. आणि प्लांट सेल मध्ये काय असतो, एक मोठा व्हॅक्युल असतो. ह्या पद्धतीचा असा एम्प्टी समथिंग तुम्ही इमॅजिन करू शकता. एम्प्टी स्पेस, एम्प्टी सॅक, हवेचं पोतं. ठीक आहे, समथिंग. प्लांट सेल मध्ये एक मोठं व्हॅक्युल असतं. ऍनिमल सेल मध्ये असं मोठं व्हॅक्युल्स नसतं. हा एक फरक त्यांनी सांगितला आहे. ऑल दीज सेल्स आर नोन ॲज युकॅरियोटिक सेल्स. सर्व सेल्सला ह्या काय म्हणतात, युकॅरियोटिक सेल. आता इथे दाखवलेला आहे बघा, प्लांट सेल दाखवला आहे, तिथे ॲनिमल सेल दाखवले. बेसिक डिफरन्स, प्लांट सेलला बघा बाहेरच्या बाजूला काय आहे, एक वॉल आहे फिक्स मध्ये. इथे दाखवली सेल वॉल, ज्याच्यामुळे ह्याचा स्ट्रक्चर फिक्स राहतो, फर्म राहतो, रिजिड राहतो. वेगवेगळे आहेत. ॲनिमल सेल इथे दाखवलाय. ॲनिमल सेलच्या बाजूला सेल वॉल दिसणार नाही. आता हे सगळे पार्ट्स आहेत. सध्या पुरते नावं फक्त लक्षात ठेवा. एक जसं आपण समजू तशी ही नावं पण लक्षात राहतील. फ्री रायबोझोम्स, जे इथे छोटे डॉट्स दाखवलेत ते कसे आहेत, सगळीकडे पसरलेले जे आहेत ते फ्री रायबोझोम्स आहेत. लायझोझोम, छोटे असे एअर गॅप्स सारखे दाखवलेत का, हे छोटे हे काय आहेत, लायझोझोम्स. सेल मेम्ब्रेन दाखवलेली आहे. गॉल्जी बॉडी, इथे गॉल्जी बॉडी दाखवली, ही इथे पण दिसेल प्लांट सेल मध्ये गॉल्जी बॉडी. काही जण गॉल्गी पण म्हणतात, गॉल्गी बॉडी, गॉल्गी ऍपरेटस, गॉल्गी बॉडी किंवा ऍपरेटस. इथे काय दिसतोय, न्यूक्लियस. याच्याकडे आहे, त्याच्याकडे कोणताही सेल घ्या, सेलच्या आतमध्ये एक न्यूक्लियस आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियसच्या बाजूला जे असं दिसेल ते आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जसं तुम्ही वारंवार रिपीट कराल ना, आपोआप लक्षात राहतील. आता ती अवघड वाटत असतील मे बी. इथे न्यूक्लियसच्या बाजूला जे आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. व्हॅक्युल्स म्हणलं ना, एअर लाईक पाउचेस जसे आहेत, याच्याकडे खूप मोठा आहे. प्लांट सेलकडे खूप मोठा असतो, ॲनिमल सेलकडे लहान आहे. माइटोकॉन्ड्रिया ह्या पद्धतीचा आहे. माइटोकॉन्ड्रिया ह्याला पॉवर हाऊस म्हणतात. आणि प्लांट सेलकडे क्लोरोप्लास्ट असतो, ॲनिमल सेलकडे नसतो. क्लोरोप्लास्ट मध्ये प्लांट जे पानं वगैरे जे आहे ना, ग्रीन आहे ना झाडं, तर ते कोणामुळे असतात, ह्या क्लोरोप्लास्ट मुळे. ते डिटेल मध्ये आपण पाहू नंतर. आणि सायटोप्लाझम जो आहे, हे ऑर्गनल्सच्या बाजूला, हे सगळे कशात ऑर्गनल्स आहेत, असं लिक्विड जेली लाईक स्ट्रक्चर आहे त्यात, असे समजा हे सगळे ऑर्गनल्स आहेत. तर ते जे लिक्विड लाईक स्ट्रक्चर आहे ना, भरलेलं सगळं, हे निळं जे दिसतंय ना तुम्हाला, फेंट ब्ल्यू कलर, तर ते म्हणजे काय आहे, सायटोप्लाझम. ठीक आहे, हा ॲनिमल सेल आहे, तो ॲनिमल सेल आहे, आणि हा प्लांट सेल आहे. आजचा होमवर्क तुम्हाला काय सांगते, आता मी हे थांबवतीये. आजचा तुमचा होमवर्क आहे, घरी गेल्यावर प्लांट सेल ॲनिमल सेलची डायग्राम पाठ करायची, ड्रॉ करून आणायची उद्या. ठीक आहे.